आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत मॅट्रायसेस किंवा मॅट्रिक्सचे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनवरील प्रॉब्लेम्स. आज आणि उद्याचे 2 लेक्चर्स आपले ॲडिशन सबस्ट्रॅक्शनवर असणार आहेत. तर आता पहा याच्यावरती क्वेश्चन कसे कसे येतात किंवा कसं कसं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे आपल्याकडे, इफ ए इक्वल टू आपल्याला 3/2 ऑर्डरचा म्हणजे 3 रोज आणि 2 कॉलम असलेला एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि बी इक्वल टू परत आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये 3 रोज आणि 2 कॉलम आहे आणि आपल्याला सांगितलं आहे व्हेरीफाय दॅट ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए. आपली ही जी प्रॉपर्टी होती ॲडिशनची पहिली ती आहे. म्हणजे ह्या 2 मॅट्रिक्सची आपण ॲडिशन केली. पहिले ए आणि ए मॅट्रिक्समध्ये आपल्याला बी मॅट्रिक्सची ॲडिशन करायची आहे, नंतर उलटं करायचं, बी मॅट्रिक्समध्ये ए मॅट्रिक्स ॲड करायचं. शेवटला फायनल आन्सर सेम येते का नाही हे आपल्याला चेक करायचं, म्हणजे व्हेरीफाय करायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आता आपण ए प्लस बी साठी सॉल्व्ह करणार. याच्यामध्ये त्याची लेफ्ट हँड साईड जी आहे ती आपण इथे घेऊयात. मग इथे आपण लिहूयात लेफ्ट हँड साईड इक्वल टू ए प्लस बी. मग त्याच्यामुळे आपल्याला काय दिलं त्यांनी पहा, ए अगोदर दिलाय, बी नंतर दिलाय. मग ए ची व्हॅल्यू अगोदर लिहायची आणि बी ची व्हॅल्यू नंतर लिहायची. ठीक आहे. मग इथे आपण लिहिलं सगळ्यात पहिले 310 310 2 - 1 4 2 - 1 4 प्लसला प्लस. नंतर बी मॅट्रिक्स घ्यायचा आहे. बी मॅट्रिक्स मधली व्हॅल्यू इथे लिहितोय मी -1 3 4 -1 2 मायनस. ठीक आहे. आता याची ॲडिशन कशी करायची पहा. इथं जो नंबर आहे सेम तोच इथे नंबर आहे, तो पाहायचा कोणता आहे तो. इथे आता किती आहे 3 आहे, म्हणजे साईन काय आहे प्लस आहे. आणि काय आहे -1. मग इथे लिहून टाका -1 ब्रॅकेटमध्ये. प्लस मायनस जवळ आला की जो नंबर मायनस आला त्याला ब्रॅकेट घालायला विसरायचं नाही. त्यानंतर पुढचा इथे नंबर आहे 2, मग इथे लिहिला आपण 2 साईडला थोडासा. ठीक आहे. नंतर मध्ये साईन आहे प्लस, इथे आहे -1. प्लस मायनस जवळ आला म्हणून ह्या -1ला आपण ब्रॅकेट घातला. यानंतर इथं आहे 1, तो 1 लिहून टाकला. त्यानंतर प्लसला प्लस लिहिला. त्यानंतर इथे 3 तो लिहून टाकला. त्यानंतर आहे -1 तो लिहून टाकला. तर आहे प्लस तो लिहून टाकला. इथे आहे 2 तो लिहून टाकला. तसं आता पुढच्या नंबरसाठी आपल्याला लिहायचं आहे. मग इथं कोण आहे 0, मग आपण 0 लिहिला. मध्ये साईन आहे प्लस, नंतर आहे 4, नंतर इथं आहे 4, इथं आहे प्लस, इथं आहे -2. आता नेक्स्ट स्टेप काय येईल पहा. प्लस इंटू मायनस मायनस 3 - 1 या ठिकाणी येईल 2. त्यानंतर 2 प्लस इंटू मायनस काय येईल -2 - 1 काय व्हॅल्यू येईल 1. 1 + 3 4. त्यानंतर -1 + 2 किती व्हॅल्यू येईल 1. 0 + 4 4. प्लस इंटू मायनस मायनस तर 4 - 2 व्हॅल्यू येईल या ठिकाणी 2. हेच आन्सर येते कारण हे आता आपल्याला क्रॉस चेक करायचं आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले ह्या 2 मॅट्रिक्सची व्हॅल्यू आपल्याला कॅल्सीवर स्टोअर करायची कशी पहा. त्यासाठी मोड बटन प्रेस करायचं आहे. 6 नंबरला या ठिकाणी मॅट्रिक्स आहे, त्यासाठी ते 6 प्रेस करा. त्यानंतर आपल्याला मॅट ए मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची, त्यासाठी आपण इथे 1 प्रेस करणार. त्यानंतर आपल्याला ते मॅट एची ऑर्डर विचारत आहे, म्हणजे मॅट्रिक्स एची ऑर्डर काय ते पहा. इथे 3 रोज आहेत, 2 कॉलम आहे, म्हणजे 3/2 अशी त्याची ऑर्डर आहे. तर 3/2 ऑर्डर आहे 2 नंबरला, म्हणून आपण इथे 2 प्रेस केला. आता आपल्याला व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकायची आहे मॅट्रिक्स एची. त्यासाठी पहा किती व्हॅल्यू आहे 3 2 1 - 1 0 4 3 2 1 -1 आणि 0 4 0 4. आता ही झाली मॅट एची व्हॅल्यू स्टोअर. आता आपल्याला मॅट बीची व्हॅल्यू स्टोअर करायची. त्यासाठी काय करायचं, शिफ्ट दाबायचा, 4 दाबायचा आणि त्यानंतर 2 दाबायचा. आता आपल्याला ते मॅट बीची आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. त्यासाठी आपण इथे नंबर 2 जो आहे त्या ठिकाणी मॅट बी असल्यामुळे आपण 2 प्रेस करणार. आता या ठिकाणी परत 3/2 ऑर्डर आहे मॅट बीची सुद्धा, तर आपण इथे 2 प्रेस करणार. तर 3/3 असते तर आपण मग 1 प्रेस केला असता. ते पाहावं लागेल तुम्हाला किती रोज आहेत आणि किती कॉलम आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार ते चेंज होऊ शकतं. ते आपण मग प्रेस केला 2. आता आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे परत. मग त्यासाठी आपण काय करणार, परत व्हॅल्यू पहा कोणती आहे, काय आहे मॅट बीमध्ये -1 -1 3 2 -1 -1 3 2. नंबर टाकल्यानंतर इक्वल टू दाबायला विसरू नका. इक्वल टू दाबा किती व्हॅल्यू एंटर होते. त्यानंतर 4 - 2 4 -2. आता व्हॅल्यू एंटर झाली. आता ऑन बटन प्रेस करायचं आहे. आपल्याला काय काढायचं आहे, तर मॅट ए प्लस मॅट बीची किंमत काढायची. म्हणून काय करणार आपण, शिफ्ट दाबणार, 4 दाबणार. मॅट ए कुठे आहे तर 3 नंबरला, मग आपण इथं 3 प्रेस केला. मॅट ए आला तर आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे मॅट बी. म्हणून इथे आपण प्लस दाबला आणि मॅट बी आणण्यासाठी परत शिफ्ट 4 आणि मॅट बी आहे 4 नंबर, म्हणून इथे आपण 4 जो आहे तो प्रेस केला. इक्वल टू दाबला, इथे आन्सर आलेला आहे
214142 214142 214142 214142 म्हणजे याचा अर्थ आपण जे आन्सर काढलेलं आहे हे बरोबर आहे. तर या टाईपच्या प्रॉब्लेमचे तुमचे मार्क्स जात नाहीत एक्झामिनेशनमध्ये, कारण ह्याला तुम्ही कॅल्सीवर क्रॉस चेक करू शकतात. तेच आपण क्वेश्चन करू शकतो कॅल्सीवर तर नाही, काही क्वेश्चन करू शकत नाहीत. जे आपण करू शकतो ते तुम्हाला मी सांगून देईन. आता जसं मी A+B इथे कॅल्क्युलेट केला, सेम तसं तुम्ही B+A सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतात. ठीक आहे, इथे मी याला फर्स्ट देतो. आता आपल्याला राईट हँड साईड घ्यायची आहे. राईट हँड साइड में काय दिला आहे B+A, म्हणजे बीचा मॅट्रिक्स अगोदर घ्यायचा आहे, एचा मॅट्रिक्स नंतर घ्यायचा आहे. ठीक आहे, मग बी मॅट्रिक्स ची व्हॅल्यू इथे लिहायची आपल्याला -1 -1 3 2 4 -2 दिली मॅट्रिक्स बी ची व्हॅल्यू प्लस मॅट्रिक्स ए ची व्हॅल्यू 3 2 1 -1 3 2 1 -1 0 4. या ठिकाणी आपण मॅट ए पण लिहिलेला आहे. इथं काय होता B+A होता, म्हणून बी मॅट्रिक्सची आपण अगोदर व्हॅल्यू लिहिली, नंतर ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू इथे लिहून टाकली. इथपण कोणाला काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारू शकतात. त्यानंतर आपल्याला या दोन्ही मॅट्रिक्सची काय करायची आहे, ॲडिशन करायची आहे. मग काय करणार, इथला हा नंबर काय तो घ्या -1 प्लस मध्ये साईन आहे ते लिहून टाकलं. परत सेम याच ठिकाणचा नंबर कोण आहे तो 3 आहे, तो याच्यामध्ये ॲड केला. त्यानंतर -1 त्यानंतर प्लस याचा नंबर आहे 2 त्यानंतर 3 + 1 3 + 1 म्हणजे या ठिकाणी 3 होता, तसा इथे कोण होता 1, म्हणजे 3 + 1 केला. इथे 2 आहे प्लस, या ठिकाणी सेम कोण आहे, या मॅट्रिक्समध्ये -1 आहे, तर 2 + 2 + इथं आहे -1 म्हणून ब्रॅकेटमध्ये -1 लिहून टाकला. त्यानंतर आहे 4 या ठिकाणी प्लस, जसा इथे 4 आहे तसा या मॅट्रिक्समध्ये कोण येते, या ठिकाणी 0 आहे. त्यानंतर -2 नंतर प्लस इथे आहे 4. मग -1 + 3 किंवा 3 - 1 किती व्हॅल्यू येईल 2. त्याचं तुम्ही डायरेक्ट टाकूनही कॅल्क्युलेट करू शकतात. -1 + 2 किती येतोय, तर 1 येतोय. 3 + 1 4 प्लस इंटू मायनस मायनस 2 - 1 किती येईल 1. नंतर 4 + 0 4 -2 + 4 2. मग आता हे दोन्हीला कम्पेअर करा, 2 1 आला, 4 1 आला, 4 2 आला. ठीक आहे, म्हणजे दोन्हीकडल्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या मॅच झालेल्या आहे. त्याला आपण दिलं सेकंड. मग आपण लिहू शकतो फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड आपण काय व्हेरीफाय केलंय, A + B = B + जे आपल्या क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलं तो व्हेरीफाय करा. मग तेवढंच आन्सर येते का नाही हे चेक करा. आपण चेक केलं आहे, तेवढं फक्त लिहायचं आहे. बाकी तुम्हाला काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्यात काय सांगितले पहा, 2 मॅट्रिक्स दिलेले आहेत. इफ ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू आपल्याला सांगितली 2x2 ऑर्डरमध्ये, म्हणजे 2 रो आणि 2 कॉलम आहे, आणि बी मॅट्रिक्स दिला त्याच्यामध्ये आपल्याला 2 रोज आणि 2 कॉलम दिले आहेत, आणि सांगितलं फाइंड करायला 3a - 2b. तर सॉल्व्ह करायचं, लक्ष द्या. सगळ्यात पहिले आपल्याला जे फाइंड करायचं ते लिहून घ्या. ते आहे 3a - 2b. ठीक आहे, मग इथे काय 3, मग इथे तुम्ही 3 लिहून टाकला. नंतर ए आहे, तर ए ची किंमत जी आहे, व्हॅल्यू जी आहे किंवा मॅट्रिक्स जो आहे तिथे लिहून टाका 2 3 4 7. नंतर -2 इंटू कोण आहे बी, बी ची व्हॅल्यू किती पहा 1 3 4 6. इथे लिहून टाका 1 3 4 6. प्रत्येक वेळेस हे व्हॅल्यूज लिहिताना किंवा हे मॅट्रिक्स पूर्ण लिहून झाल्यानंतर एकदा क्रॉस चेक निश्चित करायचं, तुम्ही ज्या व्हॅल्यू लिहिल्या आहेत त्या बरोबर आहेत का नाहीत. कारण की एक जरी ठिकाणी मिस्टेक असेल तर तुमचं आन्सर बरंच काही रॉंग होऊ शकतं. ठीक आहे, प्रॉब्लेम पाहावा लागेल कशावरती नेमका विचारलेला आहे त्याच्यावरती डिपेंड करतं, पण होऊ शकतं की बराच तुमचे व्हॅल्यू चुकू शकतात त्याच्यामुळे, म्हणजे तुमचं आन्सर बरंच रॉंग होऊ शकतं. ठीक आहे, आता पुढे पहा. सगळ्यात पहिले काय करायचं, आता या 3 या मॅट्रिक्समध्ये जे काही नंबर्स आहेत त्या सगळ्या नंबरला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काही एलिमेंट्स आहेत, नंबर्स आहेत, कॉम्पोनंट आहेत या मॅट्रिक्सचे, त्या सगळ्यांना त्या बाहेरच्या नंबरनी मल्टिप्लाय करायचं आहे. कारण म्हणजे काही साईन नाही, म्हणजेच काय आहे याचा अर्थ ते नंबर जो आहे ह्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय आहे. तर 3 × 2 किती येईल 6. मग इथे आपण लिहिणार 6. 3 × 3 9. 3 × 4 12. 3 × 7 21. नंतर मायनस तसाच ठेवायचा, फक्त इथला जो नंबर आहे त्याने त्यामध्ये मल्टिप्लाय करायचा आहे. तर 2 × 1 2, 2 × 3 6, 2 × 4
8. 2 into 6 12. तुम्ही -2 जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर मग साइन येईल प्लस. ठीक, हे लक्षात ठेवा. पुढे जाऊयात आता. आता आपल्याला इथं मध्ये साइन आहे मायनस, म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 6ला 6 लिहिला, नंतर मायनस लिहिला, मग जसा इथे 6 आहे तसा ह्या मॅट्रिक्समध्ये या ठिकाणी कोण आहे 2 आहे, म्हणून 3 6 -2 म्हणजे सेम पोझिशनचे जे काही नंबर्स त्यांचीच ॲडिशन सबस्ट्रॅक्शन होते, हे लक्षात ठेवा. काय म्हणलो, सेम पोझिशन असलेले नंबर्सचीच ॲडिशन सबस्ट्रॅक्शन होते. जसं म्हणजे इथं 6 आहे, इथं कोण आहे 2 आहे, इथं 9 आहे, तसा इथं कोण आहे 6 आहे. म्हणजे या नंबरचीच काय होणार ॲडिशन सबस्ट्रॅक्शन, ह्या नंबरची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन, या नंबरची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन, या नंबरची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन होऊ शकते. ठीक आहे. इथं आहे आता 9 -6 म्हणून इथे आपली येणार 9 मायनस, नंतर 12 -8 12 -8 नंतर आहे 21 -12. आता यानंतर इथं आपल्याला फायनल आन्सर मिळेल. मग इथे लिहूयात देअरफॉर 3a - 2b इक्वल टू 6 - 2 याची व्हॅल्यू येईल 4. 9 - 6 जर आपण केला याची किंमत येईल 3. त्यानंतर 12 - 8 व्हॅल्यू येईल 4. 21 - 12 व्हॅल्यू येईल 9. ठीक आहे. आता हे जे आपण आन्सर काढलंय ते बरोबर आहे का नाही, कसं क्रॉस चेक करायचं ते आता पाहूयात. त्यासाठी सगळ्यात पहिले याला क्लिअर करून घ्यायचं आहे, मोड जो आहे आपला तो. त्यानंतर मोड बटन प्रेस करा, 6 नंबर प्रेस करा. आपल्याला 2 मॅट्रिक्सची व्हॅल्यू स्टोअर करायची. सगळ्यात पहिले मॅट एची, म्हणून इथे 1 प्रेस केला. आता ऑर्डर काय मॅट एची ह्यावेळेस 2 रोज आणि 2 कॉलम आहेत. ठीक आहे, पहा इथे 2 रोज आहेत आणि 2 कॉलम आहे. याच्यामध्ये पण 2 रोज आणि 2 कॉलम आहे, म्हणजे दोन्हीची ऑर्डर काय आहे 2x2. मग 2x2 ऑर्डर किती नंबरला आहे 5 नंबरला, म्हणजे आपण 5 प्रेस केला. ठीक आहे. यानंतर 2 3 4 7 व्हॅल्यू एंटर करायची आहे. 2 3 4 7 व्हॅल्यू एंटर. नंतर शिफ्ट 4 दाबा, नंतर 2 दाबा. आपल्याला आता मॅट्रिक्स बीची व्हॅल्यू स्टोअर करायची, म्हणून परत 2 दाबणार. परत मॅट्रिक्स बीची ऑर्डर विचारत आहेत आपली 2x2 ऑर्डर आहे, म्हणून इथे 5 नंबर असल्यामुळे 5 प्रेस केला आपण. आता मॅट बीची व्हॅल्यू स्टोअर करायची. मॅट बीची व्हॅल्यू काय आहे पहा आपल्याकडे 1 3 4 6. मग इथे आपण टाकणार 1 3 4. व्हॅल्यू एंटर झाली. ऑन बटन प्रेस करा, नंतर शिफ्ट 4. ठीक आहे. आता मॅट ए आपल्याला हवा आहे, म्हणून इथे आपण काय केला 3 प्रेस केला आणि मॅट एला मल्टिप्लाय का नंबर होता तर 3 मल्टिप्लाय होता. 3 मल्टिप्लाय होता, नंतर मॅट ए होता आणि नंतर -2 आहे. तर इथे आपण केला अगोदर 3 आणि त्याला तो मल्टिप्लाय म्हणून इंटू केला, त्यानंतर -2 इंटू. आता मॅट बी हवा आहे म्हणून शिफ्ट 4. मॅट बी आहे 4 नंबर, म्हणून इथे 4 जो आहे तो आपण प्रेस केला, इक्वल टू प्रेस केला, तर व्हॅल्यू आलेली आहे 4349. आपला आन्सर एवढंच आहे का पहा 4349. याचा अर्थ आपण जे आन्सर काढलेलं आहे हे कसं आहे बरोबर आहे. त्याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ ए इक्वल टू आपल्याला 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिला आहे, बी इक्वल टू 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिला आहे. मग 2x2 असू शकतो, 3x2 असू शकतो, 3x3 असू शकतो, त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे, कोणतीही ऑर्डर तुम्हाला या चॅप्टरमध्ये येऊ शकते. आपल्याला त्यांनी सांगितलं फाइंड एक्स, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची. कुठे एक्स, मग तर इथे एक्स आहे, तर ह्या एक्सची आपल्याला किंमत काढायची आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला त्यांनी हे इक्वेशन जे आहे ते दिलेलं आहे, किंवा टर्म जी आहे किंवा क्वेश्चन जो आहे तसं आपल्याला दिलेला आहे. ती टर्म आपल्याला सगळ्यात पहिले लिहायची आहे या ठिकाणी. मग आपण इथे लिहा 2x प्लस 3a मायनस 4b इक्वल टू आय. ठीक आहे, तर जी टर्म काढायची ना ती फक्त एका साईडला ठेवायची, बाकी सगळ्या टर्म्स दुसऱ्या साईडला घेऊन जायच्या. म्हणजे आपल्याला काय करायचं 2x काढायचा आहे, म्हणून 2x इथे ठेवायचा, बाकीच्या ह्या सगळ्या टर्म्स दुसऱ्या साईडला घेऊन जायच्या. म्हणजेच 3a आणि -4b टर्म आपल्याला या साईडला आणायची आहे. म्हणून इथे आपण आता लिहिणार पहा देअरफॉर 2x इक्वल टू आयला आय ॲज इट इज, हा प्लस 3a आहे इकडायला काय होईल -3a होईल. त्यानंतर इथे -4b आहे इकडायला काय होईल +4b होईल. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आता आपण इथे लिहिणार 2x इक्वल टू आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग इथं ऑर्डर काय 2x2, इथे पण ऑर्डर काय 2x2, म्हणजे जे काय आपलं त्याचा आन्सर येईल तर ते कशा कोणत्या ऑर्डरमध्ये असणार आहे 2x2च्या ऑर्डरमध्ये असणार आहे. ठीक आहे, म्हणून इथे आयडेंटिटी आय म्हणजे काय आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स. मग त्या ठिकाणी आपल्याला त्याची व्हॅल्यू जी आहे ती लिहायची आहे. 2x2 ऑर्डरचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. ह्या दोन्हीचा आन्सर 2x2 ऑर्डर येणार आहे. त्या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्स पण आपल्याला 2x2 ऑर्डरचाच घ्यायचा आहे. मग इथे मी 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स लिहिला. आयची व्हॅल्यू दिलेली नसते शक्यतो क्वेश्चनमध्ये, फक्त आय दिलेला असतो त्याचा अर्थ तुम्हाला लावावा लागतो.
2x2 ऑर्डर येणार असेल तर त्या हिशोबाने तुम्हाला 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंट युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स घ्यावा लागतो, किंवा 3x3 ऑर्डर आन्सर बाकीच्या टर्म्स येणार असेल तर त्यासाठी तुम्हाला मग आयडेंटिटी मॅट्रिक्स जो आहे हा 3x3 ऑर्डरचा घ्यावा लागतो. थोडंसं प्रॅक्टिस केलं की समजून येईल, तर टेन्शन घ्यायची एवढी काही गरज नाही आहे. त्यानंतर आहे -3. त्यानंतर ए आहे. ए मॅट्रिक्सची इथं किंमत आहे तिथे लिहून टाका. 3 - 1 2 4. 3 - 1 2 4. नंतर +4. नंतर बी मॅट्रिक्सची व्हॅल्यू 1 2 -3 4. 1 2 -3 0 आहे. इथे व्हॅल्यूज दिल्यानंतर एकदा परत क्रॉस चेक करायचे आपण ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत ह्या बरोबर आहेत का नाही. एक जरी मिस्टेक असेल तरी तुमचं आन्सर रॉंग होऊ शकतं बऱ्याच ठिकाणी. आता या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये शक्यतो एखादीच व्हॅल्यू चुकेल, एखाद्या ठिकाणी मिस्टेक असेल तर. पण पुढे काही आपल्याला प्रॉब्लेम्स पाहिजे त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या म्हणजे तुमच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या रॉंग होऊ शकतात. आता नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर 2x = हा मॅट्रिक्स ॲज इट इज 1 0 0 1. नंतर मायनस, आता ह्या 3 या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं. 3 × 3 9. 3 × -1. मग 3 × -1 काय येईल -3, किंवा तुम्ही त्याला कॅल्क्युलेट करू शकता. 3 × 2 6. 3 × 4 12. प्लसला प्लस 4 मध्ये मल्टिप्लाय करा. 4 × 1 4. 4 × 2 8. 4 × -3 आहे तर 4 12 -12. 4 × 0. आता पुढे इथे येईल आता 2x = आता इथं 1 आहे तसं इथं कोण आहे 9, इथं कोण आहे 4 आहे. म्हणजे ह्या टर्ममध्ये ही आपण टर्म मायनस करणार आणि ही टर्म प्लस करणार. ठीक आहे. तर 1 - 9 + 4. मग इथे लिहा 1 - 9 + 4. त्यानंतर 0 - -3. 0 - -3. 2 मायनस जवळ आले. जो नंबरवाला मायनस म्हणजे जो मायनस नंबर त्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर प्लस, त्यानंतर 0 मायनस, इथं जसा 0 इथं कोण आहे तसा 6 आहे. नंतर प्लस, जसा इथे 0 होता तसा इथे 6 होता, तसा इथं कोण आहे -12 आहे त्या ठिकाणी. म्हणजे ठीक आहे. आता -12 आणि इथं प्लस साइन आहे म्हणून आपण हे दोन्ही जवळ आल्यामुळे इथे करणार आपल्याला -12ला ब्रॅकेटमध्ये लिहिणार. ठीक. त्यानंतर इथे आहे 1, तो लिहून टाकला. त्यानंतर मायनस, जसा इथं 1 आहे तसा इथं कोण आहे 12 आहे. मग आपण इथे लिहिला 12. नंतर प्लस, इथे 12 आहे तसं इथे कोण आहे 0 आहे त्या ठिकाणी. मग तो इथे लिहून टाकला. मग इथे येईल आता देअरफॉर 2x = 1 - 9 4 आहे. 4 + 1 झाला 5. -9 + 5 किती व्हॅल्यू येईल -4. मग इथे लिहिला आपण -4. नंतर मायनस इंटू मायनस प्लस, तर 0 + 3 3. 3 + 8 11. म्हणून लिहिलं आपण 11. यानंतर 0 - 6 -6 येईल. प्लस इंटू मायनस मायनस, -6 -12 -18. त्यानंतर 1 - 12 किती येईल -11. -11 + 0 -11. ठीक आहे. तर ही कशाची व्हॅल्यू आली 2x ची ही व्हॅल्यू आलेली आहे. आपल्याला कशाची हवी आहे x ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला विचारलेली आहे क्वेश्चनमध्ये. बरोबर आहे. मग ती व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करू शकतो पहा. इथे 2 कसा आहे मल्टिप्लाय करायला काय होईल डिवाइड होईल, किंवा 2 म्हणजे 2 काहीच नाही तर म्हणजे काय आहे 1 आहे. तर 2/1 तिकडे काय होईल तो 1/2 होईल. असं आन्सर लिहिलं तरी चालतं. म्हणजे 1/2 इंटू हा मॅट्रिक्स लिहिला तरी सुद्धा चालतं, किंवा त्या 1/2 ह्यातल्या प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करून नंतर जी काही व्हॅल्यू येणार ती लिहिली तरी सुद्धा चालते. मी तुम्हाला दोन्ही प्रकारे लिहून दाखवतो. ठीक आहे. मग नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी आपण लिहिणार देअरफॉर x = 1/2. त्यानंतर -4 11. नंतर -18 -11. ठीक आहे. अगोदर आपण पाहूयात की आपलं हे आन्सर बरोबर आहे का नाही. ठीक आहे. हे बरोबर असेल मग पुढं आपलं हे येते का नाही ते आपण म्हणजे त्याचं काय येते कॅल्क्युलेट ते पाहूयात. त्याच्यानुसार आपण ते आन्सर ठेवूया जेणेकरून तुम्हाला नंतर कम्पेअर करायला थोडं सोपं जाईल. पहा आता कॅल्क्युलेट काय टाकायचं आपल्याला. सगळ्यात पहिले व्हॅल्यू स्टोअर करायच्या आहेत 3 मॅट्रिक्स. ही एक, हे एक आणि हा एक, असे 3 मॅट्रिक्सची व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करायची आहे. सगळ्यात पहिले आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि तिन्हीची ऑर्डर पहा. 2 रोज 2 कॉलम, 2 रोज 2 कॉलम, 2 रोज 2 कॉलम आहेत. ठीक आहे. मग त्याला आपण क्लिअर करून घेतलं. त्यानंतर मोड बटन प्रेस करा. त्यानंतर 6 नंबरला मॅट्रिक्स आहे त्याला प्रेस करा. तर आपल्याला सगळ्यात पहिले मॅट ए ची व्हॅल्यू स्टोअर करायची. तर मॅट ए ची ऑर्डर काय होती 2/2 म्हणून इथे आपण 5 प्रेस केला.
त्यानंतर आता मॅट एची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे आपल्याला या ठिकाणी 3 - 1 2 4 3 - 1 2 4 व्हॅल्यू स्टोअर झाली. नंतर शिफ्ट 4 आता मॅट बीची व्हॅल्यू आपल्याला एंटर करायची. त्यासाठी आपण इथे मॅट्रिक्स बी जो आहे तो चूज केला. त्याची ऑर्डर पण काय 2/2 म्हणून इथे आपण 5 प्रेस केला. आता मॅट बीची आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. मॅट बीसाठी काय आहे 1 2 - 3 0 1 2 -3 नंतर शिफ्ट 4 आणि आता आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्सची व्हॅल्यू स्टोअर करायची. त्यासाठी आपण इथे 3 प्रेस करूया. त्याच्यामुळे आपण मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्सची व्हॅल्यू स्टोअर करूया. त्याची सुद्धा ऑर्डर आहे 2/2 म्हणजे इथे आपण 5 प्रेस केला. आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे 1 0 0 1 1 0 0 1 ठीक आहे. यानंतर ऑन बटन प्रेस करायचं आहे. आता काय टाकायचं पहा. आपल्याकडे आहे सगळ्यात पहिले आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्सची व्हॅल्यू आपण स्टोअर केली मॅट सी मध्ये म्हणून आपल्याला सगळ्यात पहिले मॅट सी पाहिजे म्हणून इथे आपण शिफ्ट 4 मॅट सी आहेत 5 नंबर म्हणून 5 प्रेस केला. त्यानंतर -3 इंटू काय आहे मॅट ए आहे. ठीक आहे -3 इंटू मॅट ए म्हणून इथे -3 आता आपल्याला मॅट ए हवा आहे म्हणून शिफ्ट 4 मॅट एसाठी 3 प्रेस केला. त्यानंतर +4 बी आहे. मग इथे केला आपण +4 आणि बी साठी शिफ्ट 4 मॅट बीची व्हॅल्यू आहे 4 नंबरला म्हणजे 4 प्रेस केला इक्वल टू प्रेस केला. तर या ठिकाणी व्हॅल्यू आलेली आहे -4 11 -4 11 -4 11 आणि आहे -18 -11 तर -18 -11 याचा अर्थ आपण जे आन्सर काढले ते बरोबर आहे. फक्त आता काय केलं लक्ष ठेवायचं तुम्हाला इथे 2 इथं मल्टिप्लाय केला तिकडे काय झालं तो डिवाइड झाला. मग याला आपण असंच ठेवलं तरी सुद्धा चालतंय किंवा या 1/2 ने ह्यातल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. ठीक आहे आता काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला बुकमध्ये पाहताल तुम्हाला असं दिसेल की काही प्रॉब्लेम आहे असं बाहेर ठेवला आहे नंबर जो आहे इथला मल्टिप्लिकेशन मधला आणि काही प्रॉब्लेममध्ये यातला मल्टिप्लाय केला आहे मध्ये असं पण दिसून येईल. ठीक आहे मग याला मी ऑर मध्ये लिहितो. मग कसंही आन्सर असेल तर तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. तर 1/2 इंटू -4 करायचा होता पहा 1/2 इंटू -4 याला तुम्ही सेपरेट कॅल्क्युलेट करू शकतात. 1 इंटू -4 -4 डिवाइड बाय 2 2 2 जा 4 2 4 म्हणजे याला -2 मग इथे आपण लिहिणार मायनस. नंतर 11ला समजा 1/2 न मल्टिप्लाय केलं 1/2 इंटू 11 11 इंटू 1 11 11/2 येईल म्हणून इथे आपण लिहिणार 11 डिवाइड बाय 2 नंतर आहे -18 1/2 इंटू -18 -18 इंटू 1 -18 -18/2 90 18 2 9 जा -18 म्हणजे 2 9 जा 18 -9 या ठिकाणी व्हॅल्यू येईल. नंतर परत -11 आहे -11 या ठिकाणी केलं समजा मायनस तर -11 इंटू 1 -11/2 अशी व्हॅल्यू येईल. ठीक आहे -11 हे आन्सर लिहिलं तरी सुद्धा बरोबर आहे हे लिहिलं तरी सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे चला लिहून टाका. बाकी काय डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलं फाइंड द मॅट्रिक्स एक्स सच दॅट आणि ही टर्म आपल्याला दिलेली आहे. ती टर्म आपल्याला सगळ्यात पहिले ॲज इट इज लिहून घ्यायची काहीही चेंज करायचा नाही. मग इथे आपण लिहिणार 4 5 -3 6 प्लस इक्वल टू 10 -1 0 मायनस आपल्याला एक्स मॅट्रिक्सची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड करायची आहे. मग त्यासाठी आपल्याला हा मॅट्रिक्स जो आहे हा दुसऱ्या साईडला शिफ्ट करावा लागेल. मग या साईडला तर काही साईन नाही म्हणजेच काय आहे प्लस आहे. मग हा मॅट्रिक्सचा पलीकडे आपण साईन काय करणार मायनस करणार. या साईडला फक्त राहील म्हणजे एक्स म्हणून इथे लिहिणार आपण देअरफॉर एक्स इक्वल टू 10 -1 0 -6 मायनस 4 5 -3 6 therefore x equal to 10 -4
minus 1 minus 5 0 minus minus 3 minus 6 मायनस सेम पोझिशनला असलेल्या नंबरचे आपण काय केलं या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन केलं आहे. मग इथे येईल आता फायनल आन्सर आपण लिहिणार देअरफॉर x इक्वल टू 10 मायनस 4 मीन्स 6 व्हॅल्यू -1 -5 -6 किंवा तुम्ही त्याला कॅल्क्युलेटर टाकून क्रॉस चेक करू शकतात. मायनस इंटू मायनस प्लस 0 प्लस 3 किती 3 -6 -6 -12 तर हे आलेलं याचं फायनल आन्सर. त्याला क्रॉस चेक कसं करायचं आहे ह्याची ऑर्डर 2/2 याची ऑर्डर 2/2 ठीक आहे. आता कॅल्क्युलेटर टाकूयात आपण. सगळ्यात पहिले मोड बटन प्रेस केलं 6 नंबरला मॅट्रिक्स आहे 1 नंबर प्रेस केला मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2/2 म्हणून 5 प्रेस केला. आता पहिल्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू स्टोअर करूया त्या ठिकाणी आपण 10 -1 0 -6 10 -1 0 -6 त्यानंतर 4 5 -3 6 मॅट बी आणण्यासाठी शिफ्ट 4 दाबला त्यानंतर 2 नंतर परत 2 ऑर्डर आहे 2/2 म्हणून परत 5 प्रेस केला. आता आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे मॅट बीची ही आहे 4 5 -3 6 4 5 -3 6 व्हॅल्यू स्टोअर झाली. मग काय करायचं आता पहा मॅट समजा आपण मॅट ए आणि मॅट बी हा मॅट ए घेतला हा मॅट बी घेतला मॅट ए मधून मॅट बी मायनस करायचा म्हणून इथे आपण करणार ऑन बटन प्रेस शिफ्ट 4 शिफ्ट 4 3 मॅट याला मायनस बॅट बी करायचा म्हणून शिफ्ट 4 बॅट बीसाठी 4 प्रेस केला व्हॅल्यू आलेली आहे या ठिकाणी किती आहे ही 6 6 -6 3 -12 6 -6 3 -12 याचा अर्थ आपण हे जे आन्सर काढलेलं आहे हे काय आहे बरोबर आहे. त्याला लिहून टाकायचं आहे. बाकी काही डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. चला लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे एक पी इक्वल टू आपल्याला 3/3 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिला म्हणजे 3 रोज आहेत 3 कॉलम आहे. क्यू मॅट्रिक्स दिला त्याच्यामध्ये 3 रोज आणि 3 कॉलम आहेत आणि आपल्याला फाइंड करायला सांगितलं आहे आर मॅट्रिक्स. जर पी क्यू प्लस आर आपण या तीनही मॅट्रिक्सची जर आपण ॲडिशन केली तर व्हॅल्यू 0 येते असं सांगितलं आहे. त्यातल्या आपल्याला आर मॅट्रिक्सची किंमत काढायची आहे. आपण सगळ्यात पहिले आन्सरमध्ये या ठिकाणी लिहिणार पी प्लस क्यू प्लस आर इक्वल टू 0 ठीक आहे. आता इथे पहा ह्या दोन्ही टर्म्स पी आणि क्यूच्या कशा इथे प्लस आहेत या साईडला आणल्या काय होतील मायनस. मग आपण इथे लिहिणार नेक्स्ट स्टेपमध्ये आपला आर फाइंड करायचा ना मग आपल्या या दोन्ही टर्म्स पलीकडे न्याव्या लागतील. मग येथील आर इक्वल टू मायनस पी मायनस या दोन्हीमधून आपण मायनस कॉमन घेऊ शकतो. मग इथे लिहूयात आपण देअरफॉर आर इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट पी प्लस क्यू ठीक आहे. इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर आर इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट ठीक आहे. आता मॅट्रिक्सला आपण असा ब्रॅकेट वापरतो ना या मध्ये त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणजे कर्ली ब्रॅकेट वापरा ठीक आहे. सगळ्यात पहिले पी मॅट्रिक्सची व्हॅल्यू जी आहे ती लिहून टाका. ती आहे 1 2 -3 1 2 -3 3 -1 2 3 -1 2 -2 1 3 हा झाला पी मॅट्रिक्स प्लस क्यू मॅट्रिक्सची व्हॅल्यू ती लिहून टाका 2 3 1 3 1 2 1 2 3 कर्ली ब्रॅकेट क्लोज करा. आता या दोन मॅट्रिक्सची आपल्याला करायची ॲडिशन करायची आहे ठीक आहे. मग इथे आपल्याला देअरफॉर आर इक्वल टू मायनस इन कर्ली ब्रॅकेट 1 प्लस 2 सेम पोझिशनच्या नंबरचे ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन होतं हे तुम्हाला मागे सांगितलं आहे. मग 1 प्लस 2 येईल या ठिकाणी त्यानंतर 2 प्लस 3 त्यानंतर -3 प्लस 1 त्यानंतर 3 प्लस 3 3 प्लस 3 -1 प्लस 1 -1 प्लस 1 2 प्लस 2 -2 प्लस 1 -2
प्लस 1, 1 प्लस 2, 3 प्लस 3, कर्ली ब्रॅकेट क्लोज केला. नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर आर इक्वल टू मायनस जो आहे तो इथे लिहिला मी. इथे लिहिला 1 प्लस 2 किती होईल 3, 2 प्लस 3 5, मायनस 3 प्लस 1 3 प्लस 3 6, मायनस 1 प्लस 1 0, 2 प्लस 2 4, मायनस 2 प्लस 1 मायनस 1 प्लस 2 3, 3 प्लस 3 6. ठीक आहे. एकदा फर्स्ट क्रॉस चेक करून घेतो. 1 प्लस 2 झाला 3, 2 प्लस 3 5, मायनस 3 प्लस 1 हे मायनस 2 येईल. त्यानंतर 3 प्लस 3 झाला 6, मायनस 1 प्लस 1 0, 2 प्लस 2 4 झाला, मायनस 2 प्लस 1 1, 1 प्लस 2 3, 3 प्लस 3 6. ओके. या ठिकाणी हे आता मायनस. ठीक आहे. आता ह्या मायनसने आपण या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे. मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार पाहता, जी टर्म प्लस आहे ती मायनस होईल, जी मायनस आहे ती प्लस होईल. मग मायनस नंबर किती आपल्याकडे पाहता, हा एक नंबर आहे, हा एक नंबर, म्हणजे हे दोनच नंबर फक्त काय होतील प्लस होतील, बाकी सगळे मायनस होतील. म्हणून इथे आपल्याला देअरफॉर आर इक्वल टू -3 -5 प्लस 2 -6, 0ला मायनस साईन येत नाही तर -4, इथं होईल +1 -3 आणि -6. तर हे आलेलं याचं फायनल आन्सर. आता त्याला क्रॉस चेक कसं करायचं ते आपण पाहूयात. त्यात पहिले आपल्याला पी मॅट्रिक्स आणि क्यू मॅट्रिक्सची व्हॅल्यू स्टोअर करायची. आता कॅल्सीवर काय पी आणि क्यू मॅट्रिक्स येत नाही. मग आपण ए मॅट्रिक्स म्हणजे काय असणार आपला पी असेल, बी मॅट्रिक्स म्हणजे काय असेल क्यू असेल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आता ए मॅट्रिक्समध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. त्यासाठी आपण बोर्ड बटन प्रेस करणार. 6 नंबरला मॅट्रिक्स आहे, मॅट एमध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची आहे मॅट पीची, म्हणून इथे 1 प्रेस केला. तर त्याची ऑर्डर आहे 3/3 म्हणून इथे 1 प्रेस केला. आता आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. मग इथं काय आहे पाहता 1 2 -3, 1 2 -3. त्यानंतर सेकंड रूममध्ये आहे आपल्याकडे 3 -1 2, 3 -1. ठीक. त्यानंतर -2 1 3, -2 1 3. ठीक आहे. आता मॅट बी मध्ये आपण क्यू मॅट्रिक्सची व्हॅल्यू स्टोअर करणार आहोत. त्यासाठी शिफ्ट 4 2 आणि 2 प्रेस करा. त्यानंतर आपला ऑर्डर विचारत आहे ते, तर त्याची पण ऑर्डर किती आहे 3/3 म्हणून 1 प्रेस केला. आता आपल्याला मॅट बी म्हणजेच मॅट क्यूची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, जी आहे 2 3 1. पहिली रो 2 3 1. त्यानंतर सेकंड रो आहे 3 1 2 3 1. त्यानंतर थर्ड रो आहे या ठिकाणी 1 2 3 1 2 3. व्हॅल्यू स्टोअर झाली. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे नीट पहा. मायनस आहे इन ब्रॅकेट पी प्लस क्यू आहे. ठीक आहे. मायनस इन ब्रॅकेट पी प्लस क्यू करायचं आपल्याला. म्हणून आपण इथे काय करणार आता पहा, ऑन बटन प्रेस करणार, मायनस दाबणार, मायनस दाबला, इन ब्रॅकेट करणार. मॅट ए म्हणजेच काय आहे मॅट पी आहे. ठीक आहे. शिफ्ट 4 मॅट ए साठी आपण इथं 3 प्रेस केला, प्लस पी प्लस क्यू होता ना, तर आता पी म्हणजेच काय झालं मॅट ए आणि क्यू म्हणजे काय येणार होता मॅट बी, म्हणून शिफ्ट 4 मॅट बी साठी परत 4 प्रेस केला आणि इक्वल टू दाबून टाकला. या ठिकाणी व्हॅल्यू आलेली आहे -3 -5 2, -3 -5 2. नंतर -6 0 -4, -6 0 -4, 1 -3 -6, 1 -3 -6. याचा अर्थ आपण जे आन्सर काढलेलं आहे ते एकदम बरोबर आहे. लिहून टाकायचं आहे आणि बाकी काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. चला फटाफट लिहून घ्या. आज घरी गेल्यानंतर चांगली प्रॅक्टिस करा, कॅल्सीची पण आणि प्रॉब्लेमची पण. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी इफ. तर अशा टाईपचे प्रॉब्लेम जे आहेत हे आपण कॅल्सीवर सॉल्व्ह करू शकत नाही. ठीक आहे. तर सॉल्व्ह करायचं काही आवड नाही, सोपंच आहे, फक्त लक्ष द्या. सगळ्यात पहिले दोन्ही जे काही आपल्याला टर्म दिलेली आहे क्वेश्चनमध्ये ती आपण इथे लिहून घेऊयात. सगळ्यात पहिले आहे ए -4b, ए -4b, इथे आहे 5, इथे आहे 6, इथे आहे -a प्लस b. अशा टाईपचे क्वेश्चन जास्त विचारले जातात एक्झामिनेशन. इथं आहे 11, इथं आहे
5, इथं आहे 6, इथं आहे -5. आता पुढे कसं सॉल्व्ह करायचं पहा. इथं आहे a-4b, इथे डायरेक्ट लिहा. त्यावेळेस पण तुम्हाला याच्यामध्ये ए बी सी एक्स वाय झेड असं काहीतरी येईल टर्म मॅट्रिक्समध्ये फाईंड करायला सांगितलं टेबलची व्हॅल्यू. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, त्या इथे टर्म्स असेल ए बीच्या वगैरे त्या पाहायच्या कुठे आहेत. मग इथे एक टर्म आहे, इथे एक टर्म आहे. मग ही टर्म लिहायची आपल्याला सगळ्यात पहिले a-4b इक्वल टू कोण आहे या ठिकाणी, तर 11 आहे, तो लिहून टाका. आपल्याला पहिले इक्वेशन मिळालं. तसं दुसरं इक्वेशन आहे -a+b या साईडला इक्वल टू त्याच ठिकाणी इथं कोण आहे -5 लिहून टाका. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काय डाऊट, मनामध्ये शंका नाही? ठीक. मग हे लिहिल्यानंतर आता याला आपल्याला काय करायचं आहे, तर सॉल्व्ह करायचं आहे. म्हणून हे आपण लिहिणार सगळ्यात पहिले. याला आपल्याला काय करायचं आहे, नंबर्स द्यायचे आहेत. याला दिला आपण फर्स्ट, याला दिलं सेकंड. त्यानंतर खाली लिहायचं आहे सॉल्विंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड सायमल्टेनियसली. ठीक आहे, फक्त लिहायचं आहे सॉल्विंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड सायमल्टेनियसली. ठीक आहे, तर या स्टेपला तुम्हाला 1 मार्क असणार आहे आणि 1 मार्क जो आहे तो ए आणि बीच्या किमतीला असणार आहे, अर्धा अर्धा मार्क म्हणजे. तर एवढंच फक्त लिहायचं आणि आन्सर डायरेक्ट काढायचं. कसं काढायचं तर पहा. तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला, क्लिअर करून घेतो मी अगोदर. बोर्ड बटन प्रेस करा. 5 नंबरला इक्वेशन आहे, इथं 5 प्रेस करा. त्यानंतर इथे 1 नंबरला जे दिसतंय याच्यामध्ये काय आहे, ए आहे, बी आहे आणि इक्वल टू सी मीन्स कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपल्याला या टाईपचं इक्वेशन हवं आहे म्हणून आपण इथे 1 प्रेस केला. आता एबीसीची व्हॅल्यू पुट करायची आहे. त्याची म्हणजे एबीसीची व्हॅल्यू म्हणजे काय करायचं आता नीट समजून घ्या. आता इथे लगेच एबीसीची व्हॅल्यू नाही, मग काय करायचं असं म्हणताल तुम्ही. एची व्हॅल्यू म्हणजे एला इथे मल्टिप्लाय असलेला नंबर कोण आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 1 आली व्हॅल्यू. तर बीला इथं मल्टिप्लाय असलेला नंबर म्हणजे कोण आहे, -4 तो घ्यायचा आहे आणि इक्वल टू किती आहे 11. 1 -4 11 व्हॅल्यू आपल्याला एंटर करायची आहे. तर 1 मायनस किती होता, -4 आणि 11 तर 11. त्यानंतर दुसऱ्या इक्वेशनमध्ये इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, तर -1 झाला. इथे पण बीला काहीच मल्टिप्लाय नाही म्हणजे 1 आहे तिथे आणि इथं आहे -5 म्हणजे -1 1 आणि -5 -1 1 -1 1 -5 इक्वल टू दाबा. तुम्हाला ते व्हॅल्यू दिसते 3 म्हणजे ही एक्सची व्हॅल्यू म्हणजे कोणाची घ्यायची, पहिली व्हॅल्यू एची. ठीक आहे, आणि परत इक्वल टू दाबा. वायची व्हॅल्यू म्हणजे कोणाची, बीची व्हॅल्यू. म्हणजे एच व्हॅल्यू आलेली आहे किती, तर 3 आणि वायची व्हॅल्यू किती आली आहे, तर -2. ठीक आहे, म्हणून इथे लिहून टाका देअरफॉर ए इक्वल टू 3 अँड बी इक्वल टू -2. तर हे आलेलं याचं फायनल आन्सर. इथपण कोणाला डाऊट असेल, मला शंका असेल तर विचारून घ्या, किंवा तुम्ही त्याला असंही सॉल्व्ह करू शकतात. a-4b म्हणजे ह्याच्यानंतर तुम्ही ही जर तुम्हाला स्टेप लिहायची असेल तुम्ही लिहू शकतात. 11 -a प्लस बी इक्वल टू -5. तर प्लस ए मायनस ए कॅन्सल होईल, -4b प्लस बी -3b येईल या ठिकाणी. 11 -5 म्हणजे इथे व्हॅल्यू येईल 6. बी इक्वल टू 6 आणि हा मायनस इथं मल्टिप्लाय करायला होईल डिवाइड. 3 2 जा 6 मायनस साईन वर येईल, तर बीची व्हॅल्यू झाली -2. ठीक आहे, मग ही व्हॅल्यू तुम्ही ह्या दोनपैकी कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट करून सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला ह्याच व्हॅल्यू मिळतात. ठीक आहे, ही स्टेप कधी वापरायची, जर 4 मार्क्सला क्वेश्चन आला तर. पण ह्याच्यावर 4 मार्क्सला असा क्वेश्चन येत नाही. ठीक आहे, 2 मार्क्ससाठीच क्वेश्चन येतो म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलेलं आहे. स्टेप वाढून देऊ, बरं ठीक आहे, तुमच्या म्हणण्याखातर याची स्टेप मी वाढून देतोय. मग इथे आपण इक्वेशन लिहिलं सगळ्यात पहिले a-4b इक्वल टू 11. त्यानंतर -a प्लस b इक्वल टू -5. प्लस ए मायनस ए कॅन्सल होईल, इथं राहील -3b इक्वल टू 6. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर b इक्वल टू 6/-3 म्हणजे आपल्याला b ची व्हॅल्यू मिळेल -2. देअरफॉर b इक्वल टू -2 ही आपण ऑलरेडी ती व्हॅल्यू काढलेली आहे. ठीक आहे,
त्यानंतर आता ही व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला इक्वेशन फर्स्ट किंवा इक्वेशन सेकंड तुम्हाला जिथं वाटलं तुम्ही पुट करू शकता. मी सेकंडमध्ये पुट करत आहे. पुट v इक्वल टू -2 इन इक्वेशन सेकंड. काही पुट केलं तरी व्हॅल्यू तेवढीच येते. इथं आहे -a प्लस b. ची व्हॅल्यू आलेली आहे -2 इक्वल टू -5. हा मायनस इकडे आला काय होईल प्लस ए होईल. मग ए आला या साईडला आणि हा -5 इकडे आला काय होईल +5 होईल. म्हणजे या साईडला राहील 5 -2 म्हणजेच ए इक्वल टू आला या ठिकाणी 3. ठीक आहे, म्हणून इथे आपण लिहूया देअरफॉर ए इक्वल टू 3. आता ही जी आपण स्टेप वाढवली ही कधी वाढवायची जर 4 मार्क्ससाठी क्वेश्चन आला तर. क्वेश्चन असाच टाईपचा आहे पण 4 मार्क्सला आला. 2 मार्क्स विचारतात पण इन केस जर 4 मार्क्सला आला तर तुम्ही असं त्याला सॉल्व्ह करणार आहात. म्हणजे कोण स्टेप्स वाढतील. ठीक आहे, चला घेऊन घ्या. इथून एवढी स्टेप कधी वाढवायची तुम्हाला गरज आहे जर 4 मार्क्सला क्वेश्चन आला तर. नाहीतर तुम्ही डायरेक्ट इथे हे जे ब्रॅकेटमधलं आन्सर आहे ते लिहू शकतात. काय काय डाऊट असेल शंका असतील मनामध्ये ते विचारून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आताच्या क्वेश्चन सारखाच आहे. त्याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. सगळ्यात पहिले आपण इथे लिहूयात आन्सरमध्ये फक्त काय आलं इथे 2 रोज आहेत आणि 3 कॉलम आहेत. 2 रोज आणि 3 कॉलम आहेत. थोडा चेंज केला त्यांनी. पुढे सांगितलं इफ 3a इक्वल टू बी आणि सांगितलं फाइंड x अँड y. मग आपण इथे लिहिला 3a इक्वल टू बी. सगळ्यात पहिले 3 इंटू ए करायचा याचा अर्थ. तर मग 3ला 3 लिहिला आणि ए हा मॅट्रिक्स आहे तो लिहून टाकायचा. 3 मॅट्रिक्स एची व्हॅल्यू आहे x 2 -5 3 1 2 y इक्वल टू आहे मॅट्रिक्स बी. मॅट्रिक्स बीची व्हॅल्यू आहे 2y + 5 6 -15 नंतर 9 3 -6. थ्री इंटू एक्स 3x किंवा ह्या 3नं आपल्याला या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 इंटू एक्स 3x 3 इंटू 2 प्लस इंटू मायनस मायनस 3 इंटू 15 -15 3ला 3 नंतर 3 इंटू 3 9 येईल या ठिकाणी. 3 इंटू 1 3 3 इंटू 2y 3 इंटू 2 6 6y इक्वल टू 2y + 5 6 -15 9 3 मायनस यानंतर याच्यामध्ये एक्स आणि वायच्या ह्या 2 टर्म्स आहेत. म्हणजे ही अगोदर टर्म लिहायची आपल्या ठिकाणी 3x इक्वल टू जसा इथं 3x त्याच ठिकाणी इथं कोण आहे 2y + 5 आहे. तो आपण इथे लिहून टाकला. आणि इथं आहे 6y या ठिकाणी कोण आहे -6 आहे तर तो लिहून टाक. ठीक आहे, आता हे आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो. मला आपण सॉल्व्ह करणार. मग आता 6 कसा आहे ते मल्टिप्लाय करण्यावर काय होईल तो डिवाइड होईल. म्हणून इथे येईल y इक्वल टू -6/6 6 कॅन्सल होईल व्हॅल्यू येईल 1 आणि त्याचा साईन आहे मायनस. मग इथे आपण लिहिला y इक्वल टू -1. या ठिकाणी y ची किंमत आलेली आहे. आता हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायची y ची व्हॅल्यू जी आहे ही पुट करायची. ठीक आहे, मग हे इक्वेशन लिहायचं. आणि आता याच्या ठिकाणी वायच्या ठिकाणी आपल्याला ही आलेली व्हॅल्यू पुट करायची. म्हणून इथे लिहिणार आपण देअरफॉर 3x इक्वल टू 2 इंटू y. वायची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -1 + 5. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर 3x इक्वल टू प्लस इंटू मायनस मायनस 2 इंटू 1 + 5. त्यानंतर देअरफॉर 3x इक्वल टू -2 + 5 इथे व्हॅल्यू येईल 3. आता हा 3 मल्टिप्लाय आहे इकडे आणल्यावर तो होईल डिवाइड. म्हणून नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर x इक्वल टू 3/3 3 कॅन्सल व्हॅल्यू येईल 1. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार देअरफॉर
एक्स इक्वल टू 1. त्याला लिहून टाकायचं आहे. बाकी काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. चला लिहून घ्या. याचं तुमचं आन्सर काय ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करताल, जे यूट्यूबला पाहतात ते. ठीक आहे, आणि तुम्ही त्याला लगेचच सॉल्व करा. तर आपण आता भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. आज आपण इथेच थांबूयात.